एवढे असे ज्वलंत विषय हाताळायला ते गाण्यामध्ये शब्दबद्ध करायला धाडस लागतं, क्रिएटिव्हिटी लागते आणि मजा पण येते. म्हणजे तुम्हाला जर का माहिती असेल तर कांदे पोहे म्हणून माझं जे गाणं आहे सुपरहिट, त्याचा तो विषय तुम्ही बघितलाय. लग्नाला उभी राहिलेली मुलगी, सई तामणकरची पहिली फिल्म, त्याच्यामध्ये होतं की जी मुलगी जिचं लग्न होत नाही तिची स्टोरी होती, त्याबद्दल गाणं करायचं होतं. भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मनन कांती आयुष्य हे, चुलीवारल्या कढईतले कांदे पोहे. म्हणजे काय तर मला सुचलं असं, हे लिहिलं पण मीच आहे अर्थात. लग्नासाठी जरा स्थळ म्हणून बघायला मुलीला येतात लोक, कायम कांदे पोहे ती घेऊन येते. कांदे पोहे पांढरे शुभ्र स्वच्छ, ती सुद्धा तशी धुतल्या तांदळासारखी असते. आणि दोघांना जोपर्यंत हळद लागत नाही आणि संसाररूपी भट्टीमध्ये दोघे जणी होळपळून निघत नाहीत तोपर्यंत त्यांच्या दोघांच्या जीवनाला अर्थ उरत नाही. वा, काय गर्भित अर्थ आहे. म्हणून हे गाणं झालं.